आम्ही भगवंताचे दास झालो असं लोक आम्हाला समजतात, आम्ही भगवंताचे भक्त आहेत असं लोक समजतात आणि त्यामुळं लोक आम्हाला मान देतात, सन्मान देतात. परंतु सन्मानासाठी आमची भक्ती खरी आहे का? आमच्या अंगामध्ये ही भक्ती रुजलेली आहे का? ह्या भक्तिप्रेमाचा खरा संचार, त्याचे जे भक्तिप्रेमाचे कल्लोळ, लहरी, लाटा त्या अंतःकरणात उसळतात का? त्याचा अनुभव जो आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची, काय सांगो झाले काहीची बाही, पुढे चाली तेही आवडीने, अशा प्रकारचे अनुभव आपल्याला नाही. मग या ठिकाणी हे आपण शुष्क अशा प्रकारचं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत असलो, भक्तिप्रेमाच्या गोष्टी करत असलो तरी याचे अनुभव मात्र आपल्याला आलेला नाही. म्हणून तुकोबाराय तिथंच त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात की या ठिकाणी मला लोकांची मान्यता असली तरीसुद्धा ही लोकमान्यता उपयोगाची नाही. माणसाच्या जीवनामध्ये लोकमान्यतेला कधी महत्त्व देऊ नये. दिलं तर द्यायचं संतांची मान्यता किंवा देवाची मान्यता. या ठिकाणी देवाला जर मान्य झालं तर ते महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळकांना या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज त्यांना दर्शनाला घेऊन गेले पंढरपूरला दर्शन केलं आणि बाहेर आले. गरुडाला आलिंगन दिलं, गरुड खांबाला, आणि गरुड कान धरुणी नाचे गरुड पारी. त्या ठिकाणी त्या गरुड पाराजवळ स्वानंद सुखनिवासी जोग महाराज नाचायला लागले कान धरून, आणि लोकमान्य टिळकांनी फक्त हात जोडले. तेव्हा लोकमान्य टिळकांना ते म्हटले की बाळ गंगाधर टिळक म्हणतात ना, त्यांना म्हणे बा तुम्ही असं करा की कान धरून नाचा. तर त्याचं कारण असं आहे म्हणे, तुम्ही आपण म्हणतो ना लोकमान्य टिळक, ते म्हणे तुम्ही लोकमान्य आहात, देवमान्य होण्यासाठी देवाच्या दारात नाचलं पाहिजे म्हणजे तुम्ही देवमान्य व्हाल असं सांगितलं. आणि लोकमान्य टिळकांना त्यांनी साष्टांग दंडवत आणि त्या ठिकाणी नाचायला लावलं. अशा प्रकारची ही लोकमान्यता तुकाराम महाराजांना मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात ओक तैसा लोक कदा धरवे ना. या ठिकाणी ओकारी आल्यावर जसं थांबता येत नाही तसं लोक एक दिवस तुम्हाला डोक्यावर घेतील आणि एक दिवस पायदळी पण तुडवू शकतात. म्हणून लोकमान्यतेपेक्षा आपल्याला देवमान्यता प्राप्त झाली. लोकमानव मना समान मानणे एकांती राहणे विठो साठी.